मित्रांनो, वयाच्या 40 नंतर शरीरात काही बदल हळूहळू सुरू होतात, पण अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला वाटतं हे तर वयामुळे होत असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, काही बदल हे फक्त वाढत्या वयाचे नसतात, तर शरीर आधीच देत असलेले धोक्याचे संकेत असू शकतात. अचानक पोट वाढू लागणे, लवकर थकवा येणे, झोप न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे, पायात गोळे येणे, डोळे धुसर दिसणे किंवा जिने चढताना दम लागणे. ही लक्षणे साधी वाटली तरी त्यामागे डायबिटीस, BP, हृदयविकार, कॅल्शियम कमतरता किंवा इतर गंभीर समस्या लपलेल्या असू शकतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 40 नंतर शरीरात कोणते बदल दिसू लागतात, कोणते बदल धोक्याचे असू शकतात आणि या वयात स्वतःची काळजी कशी घ्यावी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे काही अशा सवयी ज्या बदलल्यास 40 नंतरही शरीर फिट आणि मजबूत राहू शकते. मित्रांनो, वयाचे 40 ओलांडल्यानंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळूहळू कमी होऊ लागतो. पूर्वीसारखी ऊर्जा राहत नाही आणि इथूनच सुरू होतात शरीरातील बदल. सर्वात पहिले अनेक लोकांमध्ये दिसणारा बदल म्हणजे पोट वाढणे. पूर्वी कितीही खाल्ले तरी वजन वाढत नव्हते, पण आता थोडे जरी जास्त खाल्ले तरी पोट बाहेर येऊ लागते. कारण वय वाढल्यावर शरीरातील चरबी जास्त साठू लागते आणि शारीरिक हालचाल कमी झाल्याने वजन पटकन वाढते. पोटाभोवती वाढलेली चरबी ही फक्त दिसण्याची समस्या नसते, तर ती डायबिटीज, BP आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकते. दुसरा मोठा बदल म्हणजे सतत थकवा येणे. पूर्वीसारखे काम होत नाही, थोडे चालले तरी दम लागतो, दिवसभर शरीर थकल्यासारखे वाटते. यामागे झोपेची कमतरता, ताणतणाव, व्हिटॅमिन B12 किंवा व्हिटॅमिन D ची कमतरता असू शकते. काही वेळा हे डायबिटीजचे सुरुवातीचे लक्षणही असू शकते. यानंतर अनेकांना झोपेच्या समस्या सुरू होतात. रात्री उशिरापर्यंत जाग येते, मध्यरात्री जाग येते, सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही. आजकाल मोबाईलचा जास्त वापर, मानसिक ताण आणि चुकीची दिनचर्या यामुळे ही समस्या वाढत आहे. आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे. अनेकांना गोष्टी विसरायला होतात. मोबाईल कुठे ठेवला हे आठवत नाही, नावे आठवत नाही. हलके विस्मरण ही सामान्य असू शकते, पण जर हे प्रमाण जास्त वाढत असेल तर ते मानसिक ताण किंवा मेंदूवरील परिणामाचे संकेत असू शकतात. 40 नंतर हाडे आणि सांधेही कमजोर होऊ लागतात. गुडघेदुखी, पाठदुखी, पायात गोळे येणे ही समस्या वाढू लागते. विशेषतः महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता जास्त दिसते. म्हणून या वयात हाडांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. अनेक लोकांना या वयात BP आणि साखर वाढायला सुरुवात होते, कारण वर्षानुवर्षाचा चुकीचा आहार, ताणतणाव आणि कमी व्यायाम याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. जर वारंवार तहान लागत असेल, लघवी जास्त होत असेल, डोळे धुसर दिसत असतील किंवा अचानक वजन कमी होत असेल तर हे डायबिटीजचे संकेत असू शकतात. तसेच जिने चढताना छातीत जडपणा जाणवणे, लवकर दम लागणे हे हृदयाशी संबंधित समस्या दर्शवू शकतात. आणखीन एक मोठी समस्या म्हणजे मानसिक ताण. या वयात जबाबदाऱ्या वाढतात. घर, नोकरी, आर्थिक चिंता यामुळे अनेक लोक सतत तणावाखाली राहतात. हळूहळू त्याचा परिणाम शरीरावर आणि मेंदूवर दिसू लागतो. राग वाढणे, चिडचिड, झोप न लागणे ही त्याची लक्षणे असू शकतात. महिलांमध्ये 40 नंतर हार्मोनल बदल सुरू होतात. यामुळे मूड स्विंग, कमजोरी, वजन वाढणे आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. मित्रांनो, या सगळ्या बदलांकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरू शकते, कारण शरीर आधीच संकेत देत असते. आता प्रश्न येतो, या वयात काय करावे? सर्वात पहिले आहार बदला. जास्त तेलकट, गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. फळे, भाज्या, डाळी आणि प्रथिनयुक्त आहार वाढवा. दुसरे, रोज व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटे चालणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तिसरे, पुरेशी झोप घ्या. चौथे, नियमित आरोग्य तपासणी करा. BP, साखर, कोलेस्ट्रॉल याची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. पाचवे, मानसिक आरोग्याची काळजी घ्या. ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम किंवा आवडीच्या गोष्टी करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 40 म्हणजे म्हातारपणाची सुरुवात नाही, तर शरीराला अधिक काळजीची गरज असणारा काळ आहे. आज योग्य सवयी लावल्या तर पुढचे अनेक वर्ष शरीर चांगले साथ देऊ शकते. लक्षात ठेवा, शरीर अचानक आजारी पडत नाही, ते आधीच लहान लहान संकेत देत असते. फक्त आपण ते वेळेत ओळखायला हवे. हा व्हिडिओ प्रत्येक 40 वर्षावरील व्यक्तीने नक्की पाहावा आणि आपल्या कुटुंबियापर्यंत जरूर शेअर करावा. आणि अशाच आरोग्यविषयक माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.